शासनाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 15व्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त झालेल्या निधीतून 16,50,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे शहर लेखा व्यवस्थापक विजय कुमार महादेव रणदिवे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितलं। आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिले होते। उपायुक्त विजय कुमार मुंडे, मुख्यालय 1 परीक्षक विशाल पवार आणि प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर यांच्या समितीने चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला। यात शासकीय अभियानाच्या खात्यातून 15 लाख आणि 16,50,000 रुपये रणदिवे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचं आढळून आलं। तसेच 15 लाख रुपये टप्प्याटप्प्याने पुन्हा अभियानाच्या खात्यात वर्ग झाल्याचं आढळलंय। मात्र 16,50,000 रुपये अद्यापही खात्यात जमा झालं नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यानुसार महानगरपालिकेने कोतवाली पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता। या अर्जाची बुधवारी सकाळपासून चौकशी सुरू होती। चौकशीनंतर डॉक्टर राजूरकर यांनी फिर्याद दिली। रणदिवे यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा वापर करून 15व्या वित्त आयोगाकडून आलेला निधीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 16,50,000 रुपये डॉक्टर अनिल बोरगे यांची मंजुरी घेऊन संगनमताने कॅनरा बँकेच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केले। त्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान या प्रकरणी डॉक्टर बोरगे आणि रणदिवे यांची सकाळपासून चौकशी सुरू होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, असं निरीक्षक दराडे यांनी माहिती दिली।